स्कॉपमध्ये बघा आपलं गुणांकन किती आलेलं आहे आणि त्यानुसार श्रेणी कोणती आलेली आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि त्याचं प्रपत्र कशा पद्धतीने भरून ठेवायचं आहे ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप अडवाला ऑनलाईन गाईडमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बघा मित्रांनो, स्कॉपची माहिती आता तुमची भरून झालेली आहे। बघा मानक क्रमांक 1 पासून ते मानक क्रमांक 128 पर्यंत तुमची माहिती तुम्ही भरून झालेली आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये भरलेली माहिती याचे गुणांकन जर तुम्ही बघायला गेलात तर इथे 4 गुण मिळाले, इथे 4 गुण मिळाले, इथे 4 स्तर म्हणजे 4 गुण, इथे 0 स्तर म्हणजे लागू नाही म्हणजे 0 गुण। ठीक आहे, स्तर 4 हे असं तुम्ही बघू शकता। स्तर 3 हे सगळे मार्क तुम्हाला मोजावे लागतील। बघा मित्रांनो, हे क्षेत्रानुसार हे फाईल झालेली आहे। शाळा सिद्धीमध्ये जसे 7 प्रकारचे क्षेत्र होते तसे इथे सुद्धा 6 प्रकारचे क्षेत्र आहेत। त्या 6 क्षेत्रामध्ये ही सगळी मानक विभागलेली आहेत। बरं, कोणत्या क्षेत्रामध्ये कोणतं मानक येते हे सुद्धा आपण आज पाहणार आहोत। बघा मित्रांनो, तर इथे तुम्हाला सगळे स्तरानुसार दिसतात किती मार्क पडले। इथे 0 मार्क आहे, इथे 0 मार्क, लागू नाही म्हणजे 0 मार्क। ठीक आहे, याचा रेकॉर्ड वगैरे कसं ठेवायचं, याची ऑफलाईन फाईल कशा पद्धतीने ठेवायची हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, आज तुम्हाला डबल डोस म्हणजे 2 व्हिडिओ मिळतील। एक खूप महत्त्वाचे दोन्ही व्हिडिओ राहणार आहेत। तर इथे बघा स्तर 4। बरं, हे सगळे एकूण गुणांकन तुम्हाला मिळालेलं या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। बघा, इथे प्राप्त गुण 426, 452 पैकी 426 प्राप्त गुण या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत। बरं मित्रांनो, याचं रेकॉर्ड कसं ठेवायचं? ठीक आहे, याचं प्रपत्र तर करून ठेवावं लागेल, त्याच्याशिवाय हे होणार आहे का? तर नाही। चला मग तुम्हाला दाखवतो मी हे प्रपत्र कशा पद्धतीने भरायचं। तर बघा मित्रांनो, माझ्याकडे ही शीट आहे। बघा, पहिले मी तुम्हाला या शीटमध्ये शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि अधिस्वीकृती आराखडा स्क्वॉब ज्याला म्हणतो आपण, त्याचं शाळा स्तर मूल्यमापन कशा पद्धतीने केलेलं आहे। तर पहिलं क्षेत्र आहे बघा, अभ्यासक्रम अध्यापन शास्त्र आणि मूल्यमापन। ठीक आहे, आता याच्यामध्ये क्षेत्र 1 मध्ये बघा कोणकोणते मुद्दे येतात। उपक्षेत्र 1.1 अभ्यासक्रम नियोजन। ठीक आहे, आता त्याच्यामध्ये मानके बघा 1.1.1, 1.1.2, 1.1.3 असे 4 मानक आहेत या उपक्षेत्रामध्ये अभ्यासक्रम नियोजनमध्ये। तर त्याच्यामध्ये मिळालेले गुण हे या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिलेले आहेत। त्याच्यानंतर उपक्षेत्र 2 आहे 1.2 अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि पर्यावरण जीवनशैली सांगड। 1.2.1 पासून ते 1.2.5 पर्यंत आहे, 5 ते 9 मानक। ठीक आहे, आता याला तुम्ही अजूनही डेकोरेट करू शकता मित्रांनो। तर हे त्याच्यामध्ये मिळालेले मार्क। ठीक आहे, इथे स्तर 1, स्तर 2, स्तर 3 नुसार हे मार्क आहेत। ओके, तर या ठिकाणी आपण थोडंसं त्याला फ्रीज करूया। फ्रीज केल्यामुळे काय होईल, तुम्हाला समजायला अजून सोपं जाईल। ओके, हे बघा अशा पद्धतीने। आता तिसरं उपक्षेत्र आहे बघा, कौशल्य आधारित व्यावसायिक शिक्षण कार्यक्रम। आता याच्यामध्ये 1.3.1 पासून ते 1.3.7। आता हे प्राथमिक शाळेला लागू नाही, त्याच्यामुळे इथे सगळे बघा 0 गुण। ओके, त्याच्यानंतर 1.4 आरोग्य व शारीरिक शिक्षण, याच्यामध्ये 1.4.1, 1.4.2, 1.4.3, 17, 18, 19 अशी मानकं आहेत ती आणि त्याला हे गुण। ठीक आहे, तर असे एकूण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि उपक्षेत्रामध्ये हे विभागलेले घटक आहेत। अभ्यासक्रम अध्यापन शास्त्र आणि मूल्यमापनमध्ये पुढचं उपक्षेत्र आहे मूल्य आणि नैतिकता भारताचे ज्ञान। 1.6 मध्ये आहे अध्ययन सक्षमीकरण कार्यक्रम, विद्यार्थी कामगिरी, अध्ययन निष्पत्तीचे मूल्यमापन आणि अभिप्राय। त्यानुसार हे इकडे मार्क मी तुम्हाला दाखवून ठेवतो की त्या क्षेत्रामध्ये किती मार्क मिळाले। ठीक आहे, त्याच्यानंतर पूर्व बाल्यावस्था, संगोपन व शिक्षण आणि पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हा उपक्षेत्र आहे। 1.8चं उपक्षेत्र आहे बघा मानसिक आरोग्य। इथे मानसिक झालं, इथे मानसिक आरोग्य पाहिजे, कल्याण, समृद्ध जीवन आणि करिअरसाठी समुपदेशन। ठीक आहे, त्या मानकामध्ये 3 मार्क मिळाले। शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचे केंद्र म्हणून शाळा, तर इथे 4 गुण आहेत। पुढचं उपक्षेत्र आहे 21व्या शतकातील अध्ययन कौशल्य आणि माहिती कौशल्य। त्याच्यानंतर 1.11 मध्ये आहे नागरिकत्व कौशल्य, संविधानातील मूल्य, भारत आणि जगाचे ज्ञान। ठीक आहे, या त्यानुसार त्या मानकानुसार इथे मार्क आहेत। 1.12 आहे शिक्षकांच्या आशय, संकल्पना, साहित्य, अध्यापन पद्धती इत्यादी संबंधी अद्ययावतपणा व राज्यस्तरातील शैक्षणिक योगदान तुमचं किती आहे त्यानुसार हे मार्क आहेत। तर या पहिल्या क्षेत्रामध्ये जो पहिला क्षेत्र आहे, कोणतं क्षेत्र आहे, अभ्यासक्रम अध्यापन आणि मूल्यमापन, याच्यामध्ये आपल्याला किती मार्क पडलेले आहेत,
131 मार्क पडलेत. ओके. त्याच्यानंतर दुसरं क्षेत्र आहे बघा पायाभूत सुविधा. दुसरं क्षेत्र कोणतं आहे मित्रांनो, तर ते आहे पायाभूत सुविधा. तर पायाभूत सुविधा आहे मानक 45 पासून ते 74 पर्यंत. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, कारण जास्त वेळ सांगून काय फायदा नाही. तुम्ही जास्त वेळ व्हिडिओ बघत नाही मित्रांनो, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे हे बघा क्षेत्र दुसरं आहे पायाभूत सुविधा, एवढा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आता याच्यामध्ये मानकं आहेत 45 ते 74, आणि याच्यामध्ये एकूण मार्क समजा माझ्या शाळेला पडले 86. त्याच्यानंतर आहे बघा क्षेत्र 3 मानव संसाधने आणि शालेय नेतृत्व. ओके. तर याचाही स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. याच्यामध्ये जास्त नाही आहे, मानक 75 ते 86च आहे. ठीक आहे. याच्यामध्ये एकूण मार्क पडलेत 45. ओके. जर तुम्हाला वाटलं की बाबा याला एकूण गुण किती होते मग या क्षेत्राला, तर हे मोजू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 चूक 48. 48 पैकी किती मिळाले, 45. ठीक आहे. त्याच्यानंतर क्षेत्र 4 आहे. याचा स्क्रीनशॉट काढत चला. बघा 3 बोटं फिरवली की स्क्रीनशॉट निघतो. त्याच्यानंतर पुढचं क्षेत्र आहे 4 समावेशित पद्धती आणि लिंग समभाव. ओके. आता याच्यामध्ये बघा मानक आहे 87 पासून 100 पर्यंत. म्हणजे याच्यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचं जास्त अंतर्भाव आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्याबद्दलच माहिती जास्त आहे. मानक 87 ते 90, 87 ते 100 सॉरी. याच्यामध्ये किती मार्क पडले, 54 मार्क पडले. ठीक आहे. याच्यामध्ये किती मार्क पडले, 54. त्याच्यानंतर क्षेत्र 5 आहे बघा व्यवस्थापन, संनियंत्रण आणि प्रशासन. ओके. याच्यामध्ये बघा 5व्या क्षेत्रामध्ये आहे मानक 101 ते 117. याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. 101 ते 117. तर याच्यामध्ये व्यवस्थापन, संनियंत्रण आणि प्रशासन याच्यात दृष्टी आणि ध्येय विधान, संस्थात्मक नियोजन यंत्रणा, प्रभावी समन्वय, स्त्रोत संसाधन व्यवस्थापन, संबंध व्यवस्थापन. याची फाईल मी तुम्हाला ऑफलाईन फाईल कशा पद्धतीने ठेवायची आहे याची माझी फाईल बनवणे सुरू आहे मित्रांनो. तर नक्की मी तुम्हाला ती शेअर करेन, तुम्ही ती बघा. मी त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाठवेन. तर पुढचा व्हिडिओ मिळण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणे गरजेचं असतं, म्हणजे तुम्हाला पुढचा माझा येणारा व्हिडिओ सर्वात आधी मिळेल. त्याच्यानंतर बघा 101 ते 117 हे 5व्या क्षेत्राची तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला आहे. त्याच्यानंतर शेवटचं क्षेत्र आहे क्षेत्र 6 लाभार्थ्यांचे समाधान. बघा त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं समाधान 118 ते 128, विद्यार्थ्यांचे समाधान 118 ते 121, शिक्षकांचे समाधान 122 123 व मानक, कर्मचारी वर्गाचं समाधान, मुख्याध्यापकाचं समाधान, माझे विद्यार्थी व पालकांचं समाधान, समाजाचे समाधान, व्यवस्थापनाचे समाधान. असे एकूण गुण आहेत, एकूण 43 गुण. बरं, हे जे एकूण गुण आहेत सगळ्या मानकांचे एकत्रित तुम्हाला करायचे आहेत अशा पद्धतीने. बघा हा एकत्रित नमुना आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला क्षेत्र क्रमांक 1 अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन याच्यात किती मार्क पडले, 131. त्याच्यानंतर आहे पायाभूत सुविधा, याच्यात किती मार्क पडले, 86. स्तर 1 मध्ये 0 मार्क, स्तर 2 मध्ये 4 मार्क, स्तर 3 मध्ये 18 मार्क असे तुम्ही एकत्रित करून ठेवू शकता. तर हे तिकडून सूत्र लावलेले आहेत, तिकडे मार्क बदलले की इकडे आपोआप बदलतात. मानव संसाधने आणि शालेय नेतृत्व याला 45 गुण, समावेशित पद्धती आणि चौथं क्षेत्र बघा याच्यामध्ये 54 गुण. त्याच्यानंतर व्यवस्थापन, संनियंत्रण आणि प्रशासन याच्यामध्ये 67 गुण. त्याच्यानंतर लाभार्थ्यांचे समाधान याच्यामध्ये 43 गुण. एकूण बघा स्तर 1 ला 0 मार्क आहे, स्तर 2 ला 6 आहे, स्तर 3 ला 60 मार्क आहेत आणि हे 360 मार्क आहेत, एकूण 426. ठीक आहे. आता बघा इथे प्राप्त गुण किती आहेत, एकूण 426. बरं, याची टक्केवारी कशी काढायची ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, पण या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगतो. 94%. मग याला श्रेणी कोणती, अ प्लस. बघा 91 ते 100% जर असेल तर अ प्लस, 81 ते 80 असेल तर अ. ठीक आहे. 81 ते 90 असेल तर अ. त्याच्यानंतर 71 ते 80 असेल तर ब प्लस. ठीक आहे. त्याच्यानंतर 61 ते 70 असेल तर ब. 51 ते 60 असेल तर क प्लस. ठीक आहे. अशा पद्धतीने त्या श्रेण्या आहेत. 41 ते 50 असेल तर क श्रेणी. ओके. आणि त्याच्या खाली असेल तर मग ड श्रेणी. ते जी आरमध्ये आहे. तर ही श्रेणी कशी काढायची बघा. मला मिळाले 426 गुण. तर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये जायचं. बघा कॅल्क्युलेटरमध्ये गेल्याच्या नंतर बघा गुण किती मिळाले, 426.
ओके, किती पैकी होते तर भागिले 400 पैकी 452 पैकी तर 4.52 बघा किती आले 94.24 94.24 म्हणू शकता किंवा 94.25 म्हणू शकता। तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही टक्केवारी काढा आणि तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्ही या व्हिडिओमधून पाहिलेलं आहे। चला मग मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय, टेक केअर।